काँग्रेसमुक्त भारत म्हणून जे देशभर भाजप करू पाहते त्याला हातभार लावण्याचं काम काँग्रेसचे काही नेते मंडळी करत आहेत आणि म्हणून स्थानिक प्राधिकरणाच्या ज्या निवडणुका अमरावती आणि नांदेडमध्ये होत आहेत त्यात नांदेडमध्ये काँग्रेसकडे 92 मतदार आहेत आणि ह्या 92 मतदारांच्या भरोशावरती त्यांनी उभा केलेला उमेदवार हा सरेंडर झाला आहे, त्यांनी माघार घेतली आणि तरीसुद्धा काँग्रेसची नेते मंडळी अद्याप त्यावर काहीही निर्णय घेत नाही। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे उमेदवार उभे केलेले आहेत त्या उमेदवारांनी स्वतः यांच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत खरगेजी, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पत्र लिहिलं आहे। त्यांना ह्या सगळ्या परिस्थितीची जाणीव करून दिलेली आहे की नांदेडमधलं काँग्रेस जे आहे ते भाजपयुक्त काँग्रेस झालेलं आहे आणि त्यामुळे जर तिथे भाजपला उत्तर द्यायचं असेल तर काँग्रेसनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। गेली अनेक दिवस या संदर्भातले अनेक ट्विट, पत्र, ईमेल हे काँग्रेसच्या नेतृत्वाला पाठवले जात आहेत, मात्र अद्याप काँग्रेसने कुठलाही निर्णय घेतलेला नाही। या देशातली लोकशाही, या देशातली राज्यघटना आणि राजकीय पक्ष वाचवायचे असतील तर काँग्रेसला पुढाकार घेण्याची गरज आहे। ही संधी आहे की आपण भाजपला नांदेडमध्ये आणि अमरावतीमध्ये पराभूत करू शकतो आणि मला खात्री आहे की काँग्रेसचे नेतृत्व ही संधी सोडणार नाहीत जी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने त्यांच्या पुढे आहे। वंचितचेच उमेदवार आर्थिक पाठबळ नसताना केवळ विचारधारेला धरून थेट भाजपच्या विरोधात लढतायत आणि अशा वेळी काँग्रेसचे उमेदवार पळून गेलेले आहेत, काँग्रेसचे उमेदवार सरेंडर झालेले आहेत, मात्र त्यांचे मतदार टिकून ठेवण्याची जबाबदारी ही काँग्रेस नेत्यांची आहे आणि म्हणून त्यांनी तातडीने नांदेड असेल, अमरावती असेल या दोन्ही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे। आपण कृतीतून धर्मनिरपेक्ष विचारधारा जी आहे ती घेऊन चाललेलो आहोत। आपण खऱ्या अर्थाने भाजपला या देशात रोखण्यासाठी राजकारण करतो ही सिद्ध करण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे। त्यांनी ते या निमित्ताने, या निवडणुकीच्या निमित्ताने करावी आणि आपले सगळे मतदार मग ते नांदेडमध्ये असतील, अमरावतीमध्ये असतील, वंचित बहुजन आघाडीच्या निलेश विश्वकर्मा आणि प्रशांत इंगोले यांच्या पाठीशी उभे केले पाहिजे।